8,000चं पोत बांधायला 20,000 रुपये लागतात. जर सिरियसली तुमच्यावर मी बोललो की तुम्हाला मी त्याच्यामध्ये कुठेतरी घेऊ आम्ही, तुमची तक्रार करावी लागेल, तर तुम्ही 100% अडकणार आहे. हे नाव आहेत ना, हे विंचुरकर हे विंचुरकर वगैरे सगळे इपरगीकर आगाशे कुठे ना कुठेतरी भेटलेले आहेत. त्यामुळे नीट उत्तर द्यायची सँक्शन पाहिजे. दापोलीचे प्रथम नागरिक इथे बसले, ऐका दापोलीचे प्रथम नागरिक तुमच्या समोर बसलेले आहेत. त्यांच्याशी बोलताना किंवा हे प्रतिष्ठित आहे, नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहे, मी स्वतः, सगळे लोक प्रमुख आहेत. फार चांगल्या पद्धतीने तुम्ही सौजन्याने बोललं पाहिजे. एक तर तुम्हाला फोन केल्यावर आम्ही आहोत तिथे असंच म्हणाला तुम्ही, आम्ही आलो, तुम्ही कुठेतरी दुसरीकडे. ऐका आम्ही तुम्हाला 10 मिनिटं तुम्हाला नगराध्यक्ष स्वतः सुद्धा त्यांच्या केबिनमध्ये बोलू शकले असत्या मीटिंगसाठी, मला यावं लागलं असतं. आम्ही म्हटलं जाऊया, कामात आहेत. तर तुम्ही आमचा हा गैरसमज करून किंवा स्वतःला काही वेगळं समजू नका. या गोष्टीचा मार्ग कसा काढायचा आहे ते सांगा. माझ्याकडे योजना नाही, लाईन खराब झाले, पुरवठा जास्त आहे, त्यासाठी तुम्ही काय केलं ते सांगा ना. तुम्ही काय मागण्या केल्या ते तरी सांगा. काय केलं पत्रावर गेलं की बाबा लाईन विभागामध्ये आमचा मेंटेनन्स 0 येतो. अंडरग्राऊंड शेवटी 33 kV कारण गोल फिरून येतं त्या 33 kV वर विषय. एक होतीच्या 2 झालेला आहे 33 kVच्या, तरी पण तुम्ही तेच सांगते. मग तुम्ही अंडरग्राऊंड साठी आता प्रस्ताव केलाय का, दिलाय का बाबा ही 44-30 किलोमीटर आहे समजा दापोली खेळ, मग अंडरग्राऊंड साठी प्रस्ताव तुमच्याकडनं गेलाय का आम्हीच द्यायचंय रुपये? अंडरग्राऊंड साठी तर काही कॉस्टिंग लागते साहेब, तर कॉस्टिंग जवळपास डबल टिबल आहे. पण तुम्ही प्रस्ताव केला का? प्रस्ताव करा येईल, तुम्ही मागणी केली का? तुमच्या आढावा बैठकीत वरिष्ठांकडे बोलला? जाऊ दे, 200 kVच्या याच्यासाठी आम्हाला पूर्ण ते जिल्हा नियोजन फंड आणण्यापासून सगळं तुम्हाला की तुम्ही आता वर्क ऑर्डर द्या सदर कॉन्ट्रॅक्टरना, ते सांगण्यापासून आम्हाला प्रत्येक गोष्टीला तुम्हाला फोन करायला लागेल. ऍक्च्युअली ते जिल्हा नियोजन समितीमध्ये आपल्याला तांत्रिक मान्यता आपल्याला ताबडतोबच भेटली होती, आमच्याकडनं डिले झालेलं होतं. आमच्याकडनं विषय जेव्हा जिल्हा नियोजन समितीत जातो त्याच्यात त्याला मंजुरी भेटते आणि त्याचा फंड अलॉट होतो, त्यानंतर काम म्हणजे प्रत्येक दर 1-4-5 दिवसांनी आज करू, उद्या करतोय, आम्हाला तुम्ही पण केलं पाहिजे ना. तुम्ही नको पाठपुरावा करायला सदर गोष्टीचा. पाठपुरावा म्हणजे आम्ही कंटिन्युअसली त्यांना त्याबद्दल आपले जे निरोप तुम्ही मला सांगा, स्पेसिफिक 33 kV अंडरग्राऊंड करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले तिथे आल्यापासून? 33 kV अंडरग्राऊंड करण्यासाठी प्रयत्न झालेले नाही. कोण करणार साहेब? आम्ही करणार. एक याच्यात एक पत्र द्या. आज दापोलीचं सगळं तिथून नळ पाणी योजनेचा विषय आहे. मला तुम्ही पण एका फ्लॅट मध्ये राहता, तुमच्या घरी पाणी नाही आलं तर तुम्ही नोकरीवर येऊ शकता का सांगा? मग तुमच्या अडचणी रास्तच आहे, तुमच्या अडचणी चुकीच्या असं कोणीच म्हणत नाही. त्याच्यात आम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्हाला आम्ही कळवून आलो, त्यातनं काय मधला मार्ग निघतो त्यासाठी तुम्ही म्हणता तसं येऊ शकत नाही, मी करणार नाही तसं होणार नाही, आपल्याला मधलाच मार्ग काढावा लागतो. त्याचेच प्रयत्न चालू आहे. आम्ही सध्या आमचं वॉरफूट बेसिसवर आमचं जे झाडाचं तोडण्याचं काम चालू आहे ते आम्ही 100% आता या हप्त्याभरात कम्प्लीट होत आहे. आमचं ओल जी इमर्जन्सीमध्ये आपल्याला जे खराब सापडलेले आहेत ते म्हणजे काम करणं चालू आहे. आता साहेबांचं म्हणणं आहे की बाबा पूर्ण डॉक्युमेंटेशन आहे, त्याच्याबद्दल सध्या कुठलीच प्रस्तावित योजना नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रस्ताव पण पाठवता आले नाही. पण असं आपले निवेदन आले की आम्ही त्याच्यावर ते निवेदन पाठवतो, आमचं एस्टिमेशन पाठवतो. बघा, शिरशिंगेमध्ये एक मागच्या वेळेस प्रस्ताव केलेला होता शासकीय जागेमध्ये, ते सबस्टेशनच पुढे आले, बरोबर आहे? तुमचा डिस्टन्स कमी झाला की तुमचे जे काय लॉसेस येतात ते कमी होतील. लॉसेसपेक्षा त्याचा फॉलोअप घ्या ना साहेब. तुम्ही एकदा तरी तुम्ही येऊन भेटलात का सांगा? सुरुवातीला ते तांत्रिक मान्यता नसल्यामुळे मंजूर झालेली नाही आहे, त्याला पुन्हा प्रस्तावित करावं लागणार आहे. पण त्याला तांत्रिकदृष्ट्या मंजुरी भेटण्याची शक्यता कमी आम्ही लोकांसमोर का सांगतो आहे, त्याच्यात त्यांना क्रायटेरिया असतात. एक्झिस्टिंग सबस्टेशन पासून असलेलं अंतर, तुमचं प्रस्तावित लोड, या सगळ्या बाबींचा विचार करून त्यांच्याकडे ते प्रस्तावित EHV आहे, आमच्या अंतर्गत नाही आहे. आम्ही महावितरण आहोत, ते ट्रान्समिशन आहे, 2 विभाग वेगवेगळे आहेत, त्यांच्या नियमामध्ये बसत नाही आहे, त्याच्यामुळे तो विषय होता. तुम्ही जेव्हा सांगाल ना त्याच्यात काहीतरी IPTS आहे, बऱ्याच स्कीम आहेत सेंट्रलच्या, त्याच्यात ते बसवत आहे. आता जसं NCRMT मधनं चालू आहे, कशातनं तरी बसेल, बसलीत ना वरती आधी. पण तुम्हीच जर कळवलं नाही, आज आम्ही आलो म्हणून आम्हाला हे सगळे विषय कळत आहे की त्यातलं ऑथेंटिक काय आहे. हे केलं पाहिजे. हा उभा चालू आहे, वाटलं तर तुम्हाला आम्ही त्याबद्दल पुन्हा अवगत करतो, त्याच्याबद्दल वाद नाहीये. आता मार्ग काय काढणार सांगा, चर्चा करतो. शनिवार रविवारचा विषय कसा आहे तो तुम्ही याच्यातनं मार्ग काढा. शनिवार रविवारची व्होल्टेज कमी आहे ना,
काय होतं सोमवारी परत लाईट नसतात, त्यामुळे ते परत पाणी सुटत नाही. त्यामुळे आमच्या शहराला फक्त 4 दिवसच पाणी जातं. आमच्याकडे आता आम्हाला वरिष्ठ लेवलवरच आम्हाला आदेश आले आहे की आम्ही हे जे 3-4 दिवसात शेवटचे जे शुक्रवारपासून लोड वाढत आहे त्या दिवसात कुठल्याही प्रकारचं आम्हाला मेंटेनन्स आउटेज काढायचं नाही. म्हणजे आपल्या दोन्ही 33 केवी लाईन चालू राहिल्या तर आपल्याला तेवढा इश्यू होणार नाही. हे आता त्यांनी आम्हाला ऑफिशियली पत्रावरच कळवलं आम्हाला 2-3 दिवसात स्पेशली मेंटेनन्स घ्यायचं नाही मग सोमवारचा वार बदला साहेब. तुमचा जिल्हा लेवलवर आहे त्याला मग हे बघा काय आहे इथला जो प्रॉब्लेम आहे तुम्ही बुधवार घ्या गुरुवार घ्या म्हणजे काय एका शहरासाठी हा हे होतं अख्खं डिस्टर्ब होते पूर्ण चेन. त्याच्यामध्ये तुम्ही सोमवारी पण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. रात्री नेहमी प्रॉब्लेम हा तिसरा सोमवार त्याच्यामुळे नॉर्मल सोमवार आणि मंगळवार शनिवार व्होल्टेज डाऊन परत रविवार तुमचं आपलं रेग्युलर मेंटेनन्स तुमचा साहेब पाणी राहिले 4 दिवस. 4 दिवसामध्ये सगळेच अडचण येतात. निदान एवढं तरी साहेब करा शनिवार रविवारचा जो तुम्ही व्होल्टेज जे तुम्ही जे फीडर चेंज करताना कृपया ते तरी तुम्ही करू नका ना सध्या. आम्ही जाणून बोलून तर होतच नाही साहेब इमर्जन्सी मध्येच करतो आहे. पण आता हे 2 महिने साहेब डेली दर शनिवार रविवारचा हा इश्यू आहे. त्याच्यामुळे साहेब कसं होतं मोटर जाळतात, मेंटेनन्स वाढतो, सगळ्याच गोष्टी वाढतो. पुढे परत रविवार आला परत ह्या गोष्टी निदान हे 2 महिने चालू झाले ते तरी पुढे त्याची वेळ चालू नाही आहे. सांगतो हे या 2 दिवसात आमचे कामं करायचेच नाही आपल्याला. त्यामुळे फक्त इमर्जन्सी काय आला तेवढ्यावरच आपल्याला काम करावं लागणार आहे.